दूध वाटप करून घराकडे परत जाणारे 30 वर्षीय आकाश नारायण कदम यांचा रस्त्यावर एका अल्पवयीन मुलासोबत 7 ऑक्टोबरच्या दिवशी वाद निर्माण झाला। या वादात शिवीगाळ करण्यात येऊन अल्पवयीन मुलाने अन्य 2 साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावले। या दरम्यान तिघांपैकी एकाने आकाश कदम याच्या पोटात चायना चाकूने 2 गंभीर वार केले, तर दुसऱ्याने पाठीवर वार करून तिघांनी तात्काळ पळ काढला। नागरिकांनी आकाश कदम यांना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले। या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले। मात्र 9 ऑक्टोबरच्या रोजी सकाळी आकाश कदम यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला। या घटनेत गाडगेनगर पोलिसांनी लक्ष्मीनगर राहणारा 18 वर्षीय सुजल अशोक निखरे याच्यासह अन्य 2 अल्पवयीन मुलांविरुद्ध कारवाई केली। या कारवाईत सुजल अशोक निखरे याच्यासह 2 अल्पवयीन मुलांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले।